आष्टा येथील मांग समाज दफन गुंड प्रवृत्तीचे लोक आणून दाब दळपटशाहीने उद्ध्वस्त करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आष्टा येथील समस्त मातंग समाजातील प्रमुखांनी केली आहे। आष्टा येथील मातंग समाज समाधी उद्ध्वस्त करण्यात आली असून अनेक गुंड प्रवृत्तीचे लोक यांनी ठेकेदार आणून सर्व समाध्या उद्ध्वस्त केल्या। ठेकेदारांनी पोलीस तहसीलदार मॅनेज केले असून तसेच नागरिकांना दम देखील दिला आहे। या लोकांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी सर्व समाज बांधव आजपासून आष्टा अप्पर तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत। 10 दिवस झाले आम्ही नगरपालिकेला आणि डीवायएसपी साहेबांना निवेदन दिलं होतं की आमच्या सिटी सर्वे नंबर 747 जागेवरती पूर्व परंपरेपासून चालत आलेली स्मशानभूमी आहे आणि त्या स्मशानभूमीतली हाडी काढून किंवा मुर्दे बाहेर काढलेले आहेत आणि त्या मुर्द्याचं आणि त्या हाडांची विटंबना केलेली आहे। तसंच आमच्या सत्तू महाराजांचा मठ पडलेला आहे, आमच्या भावनिक धर्म दुखवलेले आहे त्या। तसंच या ठिकाणी आमचे 4 नंबरचे वार्डाचे नगरसेवक PL गस्ती नाना हे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना देखील विश्वासात न घेता किंवा कोणत्याही प्रकारची माहिती न घेता ठेकेदार सुहास माळी आणि त्यांना पाठीशी घालणारे कोण गावगुंड असतील त्यांनी या ठिकाणी कारण नसताना मुद्दाम म्हणून की आमच्या मागाच्या जातीच्या लोकांच्यावरती अन्याय केलेला आहे आणि आमचे पूर्वज या ठिकाणी उकरून काढलेले आहेत आणि या पद्धतीने त्यांची हाडांची पूर्ण मोडतोड करून टाकलेली आहे। तर या लोकांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी ही आमची मागणी आहे। NTV न्यूज मराठी, आष्टा, सांगली।